मानदुखीसाठी उपाय काय करायचे, तो 2 प्रकारे उपाययोजना आपण करू शकतो. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आणि एक म्हणजे ट्रीटमेंटनी. पण म्हणतो ना, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. आणि म्हणूनच मानदुखी होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं गेलं पाहिजे, तर जी काही कारणं सांगितली ती कारणं होऊ देऊ नका. म्हणजेच काय, व्यायाम करताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली करा. आहार घेताना प्रकृतीनुसार ऋतूनुसार योग्य तो आहार घ्या. व्यायाम सुद्धा करताना योगा प्राणायाम ह्या गोष्टींचा देखील अंतर्भाव करा. तुमचं पोश्चर व्यवस्थित आहे ना ते बघा. या गोष्टी केल्यात तर तुम्हाला मानदुखी होणार नाही. कॅल्शियम मॅग्नेशियम असं रिच असलेलं फूड घ्या. सूर्यप्रकाशामध्ये बसा. सूर्यप्रकाशामध्ये व्यायाम करा, म्हणजे आपोआपच तुम्हाला विटामिन डी जास्त प्रमाणामध्ये मिळेल. दुसरं म्हणजे औषधोपचार. आयुर्वेदामध्ये खूप औषधं सांगितलेत. अनेक प्रकारचे गुग्गुळ कल्प आहेत, जसं महायोगराज गुग्गुळ, लाक्षादी गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, अमृतादी गुग्गुळ. पण हे तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने केलं गेलं पाहिजे, कारण मानदुखी होताना डिजनरेटिव्ह प्रकारची पण असते आणि इन्फ्लेमेटरी प्रकारची पण असते. ती नेमकी कोणती आहे त्याच्यानुसार औषधांची उपाययोजना बदलत असते. सांध्यांचे आजार, मग मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी काहीही असेल तर ती बरी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधं, पंचकर्म उपचार आणि फिजिओथेरपी आणि योग्य जीवनशैलीचा सल्ला, अशा पद्धतीने आपण लोटस क्लिनिकमध्ये तुमच्या जॉईंटच्या आजारांवर उपचार करत असतो. म्हणूनच जर तुम्हाला काही बोन आणि जॉईंट रिलेटेड इश्यूज असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून कन्सल्टेशन बुक करू शकता.